या ऍड्स आणि स्ट्रॅटेजीज मुळे फेविकॉल thousands of crores ब्रँड बनला। 1950 पर्यंत कार्पेंटर्स एनिमल फॅट बेस्ड ग्लू यूज करत होते। याला वापरायसाठी खूप घंटे गरम करावा लागायचं आणि याची स्मेल पण अनप्लेझंट होती आणि ग्लू पण जास्त इफेक्टिव्ह नव्हता। त्यामुळे फेविकॉलने इंडियामध्ये फॉर द फर्स्ट टाइम सिंथेटिक बेस्ड एडेसिव्ह ग्लू लॉन्च केलं, जे रेडी टू यूज आणि खूप इफेक्टिव्ह होतं। म्हणूनच कार्पेंटर्स साठी फेविकॉल एक इन्स्टंट हिट बनला। पण फेविकॉलचं मास्टर स्ट्रोक हे होतं की इंडियामधल्या सामान्य माणसाला पण टार्गेट करावे। 1970 पर्यंत घरातल्या छोट्या मोठ्या कामासाठी लोकांना मोठ्या मोठ्या ग्लू बॉटल्स खरेदी करायला लागत होते। हे मार्केट गॅप पाहून फेविकॉलने आपला ग्लू 30 ग्रॅम्सच्या बॉटल मध्ये विकायला सुरू केलं, ज्यामुळे हाऊसहोल्ड कस्टमर्सचा पहिला चॉईस बनला। आणि फायनली फेविकॉलची ऍडव्हर्टाइजमेंट पण मस्त होती। फॉर एक्झाम्पल, या ऍड मध्ये ओव्हर क्राउडेड बस दाखवली ज्यात कोणी पडत नव्हतं, कारण ती फेविकॉलची बस होती। आणि या ऍड मध्ये तर खूप ट्राय केल्यानंतर पण हे एग तुटत नव्हतं। नंतर दाखवलं की कोंबडी फेविकॉलच्या डब्यातून खात होती। आज या ऍड्स आणि स्ट्रॅटेजीज मुळे फेविकॉल एक thousands of crores ब्रँड बनला। आणि अशाच इंटरेस्टिंग बिझनेस केस स्टडीज साठी सबस्क्राइब करा।